हॅलो. तर आज झाला आहे 1446 रुपयाचा लॉस. ट्रेड बुकवर मी दाखवू शकतो. आपल्याला टोटल टॅक्सेस लागलेले आहे 360 रुपये. ठीक आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की पहिला ट्रेड घेतला होता 10:26 30 क्वांटिटी होत्या 270.75ला आणि त्यानंतर लगेचच 10:40 आपलं SL हिट झालेलं आहे 249चा. तर इथे जवळपास 22 पॉईंटचा आपला SL हिट झाला आणि यामध्ये लॉस झाला होता 652 रुपयांचा. त्यानंतर परत एक ट्रेड घेतला सेम पुट साईडला 11:40ला. त्यामध्ये पण 3 पॉईंटचा SL घेतला आणि त्यामध्ये जवळपास 62 पॉईंट लॉस झाला. हे दोन्ही पण लॉस झाले. त्यानंतर परत एक ट्रेड घेतला होता 248 रुपयाला 248 रुपये 50 पैसे 11:04. त्यानंतर थोडंसं डाऊनला आल्यानंतर परत त्याच्यामध्ये इथं 30 क्वांटिटी घेतल्या होत्या आणि इकडे परत ॲड केल्या, म्हणजे इथं टोटल 45 क्वांटिटी झाल्या होत्या. ओके, ह्या थोड्याशा जास्त झाल्या. त्यानंतर आपण तो लॉस ॲक्च्युली त्यात पण थोडासा स्टॉप लॉस मी मोठा ठेवला होता आणि तो हिट झाला आहे आपला 11:42. चला कंटिन्यू तिन्ही ट्रेड आपले लॉसमध्ये झाली. इथं बघू शकता 45 क्वांटिटी 211.85ला एक्झिट केलं आहे आणि यामध्ये पण लॉस घेतला होता 1521चा. हा हायेस्ट लॉस मी घेतलेला आहे. जनरली 600 ते 700 रुपयाच्या च्या आसपास मी लॉस घेत असतो, पण यामध्ये कसं झालं की क्वांटिटी पण जास्त होत्या, 45 क्वांटिटी होत्या आणि इंटू 20 पॉईंट्स मी जनरली स्टॉप लॉस घेत राहतो. म्हणजे इन जनरल 80 पॉईंटचं मी स्टॉप लॉस घेत असतो. 800 रुपयाचा आपल्याला लॉस व्हायला पाहिजे होता, पण त्याच्या अगेन्स्ट हे 1581 रुपयाचा स्टॉप लॉस झाला. मीन्स हे सगळे जर आपण बघितले तर हे सगळे लॉस झालेले होते. त्याच्यानंतर परत अजून एक ट्रेड घेतला होता मी, म्हणजे हा तुम्ही बनवू शकता की चौथा ट्रेड. इथं बघू शकता तुम्ही. परत 250ला मी 30 क्वांटिटी बाय केल्या पुट साईडला. ओके, आणि सेम 11:53 मी स्टॉप लॉस घेतलेला आहे 20 पॉईंटचा, ऑलमोस्ट 25 पॉईंटचा, नाही का, 24-25 पॉईंटचा. आणि यामध्ये लॉस घेतला आहे मी 732 रुपयाचा. इट मीन्स जवळपास 4 ट्रेड झाले आपले. 4 ट्रेड झाले आणि चारीमध्ये आपल्याला पहिला लॉस झाला 652 रुपयाचा, सेकंड ट्रेडमध्ये झाला 62च्या ऑलमोस्ट, नंतर 1581 आणि त्यानंतर 732. तर ह्या सगळ्यांचा तुम्ही जर बघितला तर अराऊंड 3028-27 रुपये आपल्याला लॉस झाला होता ह्या पहिल्या 4 ट्रेडमध्ये. त्यानंतर ॲक्च्युली इथं मी ट्रेडिंग स्टॉप करणार होतो आजच्या दिवसाची, पण एक सुपर चान्स भेटला आणि त्यानंतर मी इथे तुम्ही बघू शकता 11:23 कॉल साईडला मी एंट्री घेतली होती. 30 क्वांटिटी आधी ॲड केल्या 220 रुपयाला. त्यानंतर परत 15 क्वांटिटी मी ॲड केल्या 215.60ला, सेम जवळपास 11:56 वगैरे. आणि इथे बघू शकता तुम्ही 254ला मी एक्झिट केलं आहे, म्हणजे ऑलमोस्ट एक 35 ते 36 पॉईंट. ॲक्च्युली हा 254चा जो कॉल आहे तो ऑलमोस्ट 288च्या आसपास जाऊन आला होता. म्हणजे यामध्ये अजून माझे 30 पॉईंट वाढले असते. 30 पॉईंट आणि इंटू म्हणजे अजून एक 1400-1500 रुपयाचा माझा प्रॉफिट झाला असता. पण इथं थोडासा तो डाऊनला आला आणि मी एक्झिट घेतलं आहे. तर टोटल लॉट्स आधीचा होता 3027 रुपये आणि हा जो लास्टला जो ट्रेड घेतला होता त्यामध्ये मी प्रॉफिट आलं तर जवळपास 1596 रुपये. तर जवळपास आपण आजच्या वेळेस की 1446 वगैरेचा
टोटल लॉस प्रॉफिट ॲक्च्युली आज लॉस झालेला आहे आपला 1446 रुपयाचा. तर तुम्ही बघू शकता. आपण थोडंसं चार्टवर समजून घेऊ. पंधरा मिनटात चार्टवर समजवतो. ठीक आहे. स्टार्टिंगला तुम्ही इथे बघू शकता की इथे मार्केट आलतं. ओपनिंग झाल्यानंतर बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे मार्केट वरती गेलं होतं. त्यानंतर रिट्रेस झालं. इथं कुठं मी स्टार्टिंगला आधी बाय करायचा प्रयत्न करत होतो इथे, पण त्यानंतर मार्केट कंटिन्यू डाऊनफॉल आलं. त्यानंतर पीचा पण मी ट्राय केला, पण पीमध्ये पण जास्त पॉईंट भेटले नाही. इथं प्रॉपर सपोर्ट घेतला. ओके, सपोर्ट घेतल्यानंतर मग ह्या कॅन्डलच्या आसपास जे की तुम्हाला म्हणत होतो 11 वाजून समथिंग मिनिटांनी मी जो ट्रेड घेतलेला होता तो इथं ऑलमोस्ट इथं घेतलेला आहे. आणि त्यानंतरच मला थोडाफार प्रॉफिट झाला. त्यामध्ये माझा लॉस जो 3000चा होता तो रिकवर होऊन 1400 रुपयाचा राहिलेला आहे. ठीक आहे. जर कोणाला काही डाऊट असेल, इन केस लर्निंग करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. लॉस इज द पार्ट ऑफ गेम, बट कमीत कमी आपल्याला लॉस घ्यायचा आहे. RR रेशो चांगला ठेवायचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यामधूनच आपल्याला प्रॉफिटेबल ट्रेडर व्हायचं आहे. तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला तुमचं ट्रेडिंग स्किल जर इम्प्रूव्ह करायचं असेल तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. व्हॉट्सअप वगैरे तुम्ही करू शकता. सो check it and thank you.